हा, आजचा आपला दिवस तिसरा दिवस आहे. तर ह्या तिसऱ्या दिवसाला आपल्याला जे काही आता मी सांगितलं तुम्हाला, की आताच म्हणजे बिकमिंग बिकमिंग म्हणजे घडत जाण्याची प्रक्रिया. आता याच्यामध्ये आपण कितीतरी स्वतःला म्हणजे अडवत असतो किंवा स्वतःला आपण म्हणत असतो की मला नाही जमणार, मी नाही, माझ्याच्याने नाही जमत, किंवा मी असं होत नाही, मी इतकी म्हणजे काय आपण स्वतःला कमी समजतो वगैरे. पण त्याच्यातूनच स्वविकास कसा करायचा, म्हणजे बिकमिंग थ्रू सेल्फ ग्रोथ, म्हणजे स्वतःच्या विकासातून आपण कसं घडत जायचं, ह्या विषयावर आज आपण बोलणार आहे. की स्वतःला कमी नाही समजायचंय, कुठेच कमी नाही समजायचंय, स्वतःचा विकास करायचा, की प्रत्येक क्षण म्हणजे बघायचंय की मी माझ्या याच्यातून कोणत्या भावना निघत आहेत. आणि त्या भावनामधूनच तुम्ही म्हणजे विकास करता. तर पहिले स्वतःचाच विकास करायचा आहे, नंतर आहे मग सगळं आपोआप सगळं होणार आहे. पण पहिल्यांदा स्वतःला घडवणं, स्वतःच्या अनुभवातून घडवणं. आणि नुसतं म्हणजे अनुभव असं नाही की मी असं केलं होतं तेव्हा आणि आता असं झालं तर त्यांनी माझं ऐकलं नाही, तर हा माझा अनुभव झाला की लोक ऐकतच नाही, असा अनुभव नाहीये. सजगतेने घेतलेला आता निर्णय किंवा प्रयत्न काय केलं. जसं आता नंदिनी त्यांनी आपल्यासोबत शेअर केलं की त्यांना एक गोप अशी म्हणजे किडा असा दिसला, गोम सारखा असेल. तो काय, आपण त्याला तर घाबरून मारून टाकतो, आपण घाबरतो आणि मारतो. पण त्याला सजगतेमधून त्यांनी हे केलं. सजग म्हणजे अवेअर होते की याला पण जीव, त्याचा पण जीव त्याला प्रिय आहे, तर त्याला पण मी इथे सुरक्षित जागेमध्ये पोहोचवून देते. राहिला तसा पाहिला तर किडा आहे आपल्यासाठी. पण तरी पण त्यांच्या मनामध्ये तो सजगतेने विचार येणं म्हणजे ती घडण्याची प्रक्रिया आहे. तर काय घडायचं होतं, तर त्यांच्या मनामध्ये ती प्रेम, ते प्रज्ञा, ते अवेअरनेस जागृत झालं, ती दया त्या किड्याविषयी का असेना. तर याला म्हणतो आपण स्वविकास. याच्यातूनच आपण आपला विकास करत असतो. तर ही विकासाची गरज काय आहे सांगा बरं. का बरं आपल्याला असं म्हणजे विकास केलं पाहिजे, की काय वाटतं तुम्हाला? कोण बोलू शकेल का? तुम्हाला बोलावंसं वाटलं ना तर हँड रेस करा किंवा बोला असं की मला बोलायचंय. तर मी तुम्हाला बिलकुल अनम्यूट करून देईल. तर हे बघा, स्वविकास का गरजेचा आहे. स्टेग्नंट म्हणजे एका जागी थांबलं ना तर तिथे विकास होत नाही. म्हणजे आपलं आयुष्य असं आहे नदीसारखं, म्हणजे सतत वाहत राहिलं पाहिजे. वाहत राहिला म्हणजे पहा, कचरा तो बरोबर वाहत राहतो. एक धावती नदी किंवा वाहती नदी ही कधीच घाणेरडी राहते, म्हणजे असं पाणी थांबत नाही. पण जिथे पाणी थांबलं तिथे पाणी सडायला लागतं. तर जेव्हा आपण म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये जर आपण बदलणार नाही तर आपण शिकणार काहीच नाही. पण तेच मी कशी खरी आहे किंवा मी किती चांगली आहे किंवा माझं कसं बरोबर आहे, याच्यामध्येच आपण सेग्मेंट होऊन जाऊ, म्हणजे थांबून जाऊ. आणि थांबणं म्हणजे चिखल सडणं. तर प्रत्येक दिवसात आपल्याला काही ना काहीतरी शिकता आलं पाहिजे, मग ते छोटस असो, मोठं असो, की काहीतरी. आता एका छोट्याशा किड्याचं म्हणजे उदाहरण दिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये किती सुंदर म्हणजे एक दृष्टिकोन होता शिकण्याचा. की युनिव्हर्स किती छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा युनिव्हर्स आपलं मानतो. यार, काय गोष्ट आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा विश्वास आपल्या आतला वाढायला लागतो. आणि हा विश्वास वाढणं म्हणजे स्वविकास जागृत होणं. स्वविकास जागृत होणं म्हणजे आपण अधिक शहाण होणं, म्हणजे समज येणं, अवेअर होणं. आता एखाद्या शाळेमध्ये शिक्षक 10 वर्षापासून तोच तोच सेम कोर्स शिकवत आहे, बिलकुल आलं की मशीन सारखा काम करतोय. त्याच्यातून त्याचा विकास काय होतोय, तो फक्त शिकवतोय लोकांना, पण स्वतः काहीच घडत नाहीये. स्वतःची काही म्हणजे वाढ केली का त्याने, की आता नवीन पद्धतीने काही विद्यार्थ्यांना शिकू शकतो, किंवा आणखी हा शालेय एज्युकेशन सोबत सोबत अजून काय आपण त्यांना धडे देऊ शकतो जीवनाचे. जर याचा अभ्यास केला तर किती सुंदर आहे, म्हणजे तो स्वतःही घडेल आणि विद्यार्थ्यांनाही घडवेल. पण जर तोच म्हणजे बिलकुल पाठ्यक्रम जे लिहिलेला आहे तसंच शिकवत राहील, तर त्याच्या स्वतःमध्ये सुद्धा म्हणजे प्रगती होणार नाही. तर खरंच ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या पॉइंटमध्ये एक स्वतःमध्ये बघायचं, लिहून घ्या वाटल्यास तो पॉइंट, की आता कमीत कमी 1 महिना म्हणा किंवा 6 महिने म्हणा किंवा एका वर्षामध्ये आपण स्वतःमध्ये काय बदल केला. जे काही छोटस असेल, छोटस का असे ना, की मी पुस्तक वाचायला सुरुवात केलं,
दोनच धडे वाचायचं. पण मी पुस्तक वाचायला सुरुवात केलं. किंवा मी असं सुरुवात केलं की कोणी माझ्या समोर आलं तर मी चुगल्याच्या हाड्या नाही, कोणी कितीही चुगल्याच्या हाड्या करो कोणाबद्दलचं, पण मी त्याचे प्लस पॉइंटच बघेन किंवा चांगले पॉइंटच बघेन. माझ्या मग त्याच्या कोणत्याच गोष्टीकडे, तो माझा शत्रू का असे ना, तो मला माझा गळा दाबायला आला असेल तरी पण मी म्हणेन की वा त्याच्यामध्ये शक्ती आहे, त्याच्यामध्ये काय डेअरिंग आहे की तू माझ्या गळा दाबायला आला. म्हणजे निदान आपल्या म्हणजे विचारांमध्ये मी बदल काय करते आहे किंवा मी माझ्या स्वतःच्या अवेअरनेस मध्ये मी काय बदल करते, हे तुम्हाला लिहायचे आहेत पॉइंट्स. ठीक आहे. तर तुम्ही विचार करायचा. मी तुम्हाला नुसता आपला हा अभ्यासक्रम म्हणजे असा नाही राहणार की बस मी हे सांगते शहाणपण तुम्ही ऐकते, असं नाही. आपल्याला ते बदलवायचंय, स्वतःला घडवायचंय. आपलं बिकमिंग चालू आहे, हे लक्षात ठेवा. बिकमिंग मधून आपला आत्मसाक्षात्कार होतो. हे सगळे सब्जेक्ट आपले एकावर एक डिपेंडेंट आहेत बरं. त्यामुळे हे सोडू नका. त्याला म्हणजे डिटेलमध्ये बघा. आणि दुसरा मग त्याच्यानंतरचा पॉइंट आहे की नवीन कौशल्य शिकत चला. जे आतापर्यंत आपण काय शिकलो किंवा काय बदल केलं ते ठीक आहे, ओके, ते आलं लक्षात. पण आता अजून काय नवीन शिकायचं, तर नवीन सतत शिकतच राहायचंय आपल्याला. काय शिकायचंय? तुम्हाला जे आवडतं काही पण शिका. नवीन भाषा शिका, एखादी कला शिका, टेक्नॉलॉजी शिका. आजकाल खूप टेक्नॉलॉजी पण आपल्याला एआयचं किती काय काय आपल्याला येतं, आलं पाहिजे. योग आहेत, योगासनाचे प्रकार काय काय आपण म्हणजे करू शकतो. रेकी आहे, जे रेकी शिकले नसतील त्यांनी रेकी नक्की शिका. त्याच्यातूनही तुमचं बिकमिंग म्हणजे तुमचं घडणं तयार होतं. जे रेकी शिकले असतील त्यांनी ग्रँड मास्टर पर्यंत या. ही ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये बरं का, म्हणजे मी एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगते बरं का. नाहीतर तुम्हाला वाटेल की मी ऍड करते, तर ऍड वगैरे नाहीये. तर हे फक्त म्हणजे एक तुम्हाला बिकमिंगची प्रक्रिया म्हणून मी सांगते की काहीही तुम्हाला जे आवडतं ते शिका. कौशल्य म्हणजे असं नाही की फक्त काहीतरी व्यावसायिक प्रगती करा, म्हणजे बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू शिका, असं नाही म्हणत आहे मी. तुम्हाला आवडतं त्या गोष्टी शिका. मग तुम्ही त्याच्याने पैसे कमवा किंवा नका कमवू हा नंतरचा प्रश्न आहे. पण तुम्हाला त्याच्याने आनंद मिळतो अशा पद्धतीने शिकणं म्हणजे वाढणं आहे. आणि वाढणं म्हणजे घडणं आहे. तर घडायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागेल, शिकायचं तर वाढावं लागेल. आणि वाढलं म्हणजे तुम्ही घडत आहात. है ना. जसं एखादं पुस्तक वाचून किंवा एखादी कार्यशाळा करतो किंवा एखादं कोर्स आपण करतो, जसं आज ह्या कोर्सला तुम्ही येत आहेत, म्हणजे काय करताय? स्वतःच्या आत्मविश्वासामध्ये तुम्ही बदल घडवत आहात. जाणवत आहे तुम्हाला की अरे चे आपण असं वागत होतो, आता असं वागायला पाहिजे, म्हणजे आता असं करायला पाहिजे. आणि बरोबर तुम्ही रेग्युलर अगदी त्या वेळेवर येता आणि ऐकताय आणि पार्टिसिपेट करताय. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या घडण्यामध्ये आता प्रगती करत आहात. तर हे सतत आपल्याला घडत राहणं पाहिजे. आणि नवीन कौशल्य कोणतं शिकू शकतो याच्यावर पण तुम्ही ह्या आठवड्यामध्ये लक्ष द्या किंवा लिहून काढा. तुम्हाला जे मी पॉइंट सांगते त्याच्यामध्ये तुम्ही लिहून काढा. मी वाटल्यास तसं तुम्हाला मेसेजमध्ये देतेच म्हणा. पण स्वतः आता तुम्ही लिहा की मी ह्या आठवड्यामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये कोणतं एक नवीन कौशल्य शिकू शकते. नंतर मग आपण एक आपल्या दैनंदिन सवयी आपल्याला कशा असतात. आपल्या दैनंदिन सवयी म्हणजे कशा आपण रोज काय करतो. कारण रोज जे काही करत असतो आपण ते सुद्धा आपल्याला बनवत असतं, म्हणजे घडवत असतं. तर कसं की सकाळी उठल्याचा वेळ कसा असतो, आपण आपला आहार कसा घेतो, आपण किती मीडियाचा वापर करतो, म्हणजे फेसबुक किती बघतो, हे करतो, म्हणजे याचं आपल्याला मोजमाप आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण वाचन किती करतो, ध्यान धारणा करतो का, कोणाशी किती बोलतो, कशाविषयी बोलतो, कुणाच्या मागे काय बोलतो, त्याच्या चुगल्या चहाड्या करतो की त्याची तारीफ करतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला इतक्या सवयी झालेल्या आहेत की ह्या सवयी आपल्या बिकमिंग म्हणजे घडवण्याच्या दिशेला आपल्याला नेतात. आपल्याला आता घडायचं कसं आहे, म्हणजे संपूर्ण वेळ वर्तमान याच्यामध्ये राहायचंय. पण ते त्यात कोणाचंही काय असो, आपला नवरा असो, आपले नातेवाईक असो, आपले मुलं असो, आपले शेजारी पाजारी, इव्हन आपले शत्रू का असे ना, आपण त्यांच्याविषयी काय बोलतो, कितपत सत्य आहे किंवा कितपत आपण त्याच्यातून म्हणजे हे बोलल्यानंतर कोणाजवळ बोलतो आणि त्या बोलणाऱ्या कडनं पण त्याला काय एनर्जी मिळते किंवा कशा पद्धतीने आपण त्याला दुरुस्ती नाही पण कमीत कमी एक चांगली व्हायब्रेशन तर पाठवू शकतो.
तर ही सवय जी आपण लावतो आहे स्वतःला, ती सवय म्हणजे एक शक्ती आहे, हे समजून घ्या. जसं आपण रेकी शक्ती, रेकी म्हणजे काय असतं, पॉझिटिव्हिटी पाठवतो आपण त्यांना, हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी पाठवतो. माहितीये समोरचा व्यक्ती डाऊन आहे किंवा तो असा आहे तसा आहे, जे काय आहे बाहेरच्या भौतिक जीवनामध्ये, पण तरी पण आध्यात्मिक जीवनामधून त्याला आपण एक ती शक्ती पाठवतो. तर ही जी सवय आपण लावतोय की आपण आपला वेळ कसा घालवतोय याची सवय, ही सवय सुद्धा आपल्याला घडवते. जशी ती घडवते म्हणते तशी ती तोडते सुद्धा. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली ही सवय आपल्याला तोडते आहे की घडवते आहे. खूप डीप आहे बरं का, याचा अर्थ जर तुम्हाला समजला ना, तर तुम्ही असं एकदम पलटून जाल त्या एका क्षणामध्ये. ज्या क्षणामध्ये तुम्हाला तुमचा वेळ कसा जातोय, तुम्ही काय करता आहात, कसं वाचन करतात आहे, कसं बोलतात आहे, काय ध्यान करता आहे, काय विचार आहे, ह्या सवयी तुम्ही जर चांगल्या ठेवल्या हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीच्या, तर ही शक्ती तुमच्यात जागृत होते आणि ही शक्तीच तुम्हाला घडवते आणि हीच शक्ती तुम्हाला तोडते सुद्धा. तर तुम्हाला स्वतःला रोज कमीत कमी 10 मिनिटं तरी असं ध्यान करायची सवय लावायची आहे. आणि ह्या ध्यान करण्यामध्ये त्या व्यक्तीला म्हणजे स्वतःला किती म्हणजे शांत आणि किती जागरूक बनवतो आपण स्वतःला, याच्याबद्दलचं बघायचं आहे. विचार येतीलच, बिना विचाराने ध्यान होत नाही. विचार येणारच, विचार म्हणजे तुम्ही जिवंत आहात, पण त्या विचारांना विचारांनी विचार करायचा आहे. विचारांची दिशा देऊन आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे जसं आपण एखादा टीव्हीवर बघतो आणि खाली ऍडव्हर्टाइजमेंटची लकीर येते, अशी आहे ना, ती येते जाते. सेम तशा पद्धतीने तुम्हाला तुमचं प्लॅन करायचं आहे, काय करतोय म्हणजे प्लॅन म्हणजे तुम्ही काय विचार करताय याच्याबद्दल. आणि खालून तुम्हाला काही निगेटिव्ह विचार येतील किंवा काही फालतू विचार येतील किंवा मग स्वतःवरच विश्वास वाटत नाही की असं नाही, असं थोडी होतं, मी नाही करू शकणार, मला तर कोणीच मदतीला नाहीये, घरचेच लोक मला विरोध करतात आहे, तुम्ही करत नाही, हे आपले हे असे येतात विचार, असे जातात विचार, येतात विचार, जातात येत विचार. पण तुम्हाला जो मेन फ्रेम आहे तो म्हणजे तुमचा युनिव्हर्स बघतोय. जसं आपण टीव्ही बघतो, मेन प्रोग्राम बघतो, खालच्या ऍडव्हर्टाइजमेंटकडे लक्ष देत नाही. सेम सेम आपल्याला पिक्चर मोठा करायचा आहे आणि हे 10 मिनिटं ध्यान करण्याची सवय लावायची आहे. तर केव्हाही आता असं म्हणूच नका की मला वेळच नाही मिळत, 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ नाही काढू शकत, तर कशाच्या मागे धावताय तुम्ही? विचार करा, कशाच्या मागे धावताय. आणि हा ध्यान करायला तुम्हाला काहीच असं वेळ नाही काढावं लागत की सकाळीच करा, लवकर उठा आणि रात्री उशिरा झोपा आणि दुपारी करा आणि असं करा आणि काहीच नाही. पुढे तुम्हाला इतकी सवय होऊन जाते या ध्यानाची की तुम्ही काम करता करता सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. इतकं इव्हन म्हणजे तुम्ही आता हे अगदी म्हणजे खूप हे झालंय की तुम्हाला खरंच नाही, माझी कारण एक स्टुडंट होती की रेखीच्या साठी सांगितलं होतं, तर ती बिचारी आंघोळ करताना रेखी द्यायची. म्हणजे शेवटी तिची सासू वगैरे काहीतरी म्हणायची, काहीतरी ही जादूटोना करते वगैरे वगैरे असं. तर ती आंघोळ करताना सुद्धा म्हणजे ती करायची, टॉयलेटला जाताना सुद्धा. म्हणजे ती नॅचरल प्रोसिजर आहे आपली. तर त्या नॅचरल प्रोसिजरलाच आपल्याला बिकमिंग म्हणजे घडवायचं आहे. मला जसं पाहिजे तसं माझं आयुष्य घडवायचं आहे. त्याच्यानंतर नंतरचा पॉइंट आहे की आपले मूल्य किंवा आपले विचारसरणी, जे आपण म्हणजे विचार करतोय, जे मी सांगितलं की खालचे विचार जे बिनकामाचे येतात, त्याला येतात जातात बघा, पण मेन जो आहे तो म्हणजे आपल्या विचारसरणी असते. मेन आपलं ते मूल्य असतात. मूल्य म्हणजे आपले काय म्हणतात त्याला, पर्पज. आपलं मेन काय पर्पज आहे आपला, आपलं जीवनाची दृष्टी काय आहे, आपली नैतिकता काय आहे, कशासाठी आपण हे करतोय, त्याचा काही अर्थ आहे की नाही. की बेअर्थ बिनअर्थी लोकांचं इथे बसल्या बसल्या आपण कल्याण नाही करू शकत बिनअर्थ. पण जर लोकांना तुम्हाला वाटतंय की नाही, नक्कीच माझ्या सहवासात येणारा प्रत्येक व्यक्ती शांत आहे, याला सुद्धा एक दिशा दिलेली आहे तुम्ही, की तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीला शांती मिळो, प्रत्येक व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने अटॅच हो म्हणजे प्रेमाचा फोर्स तिथे वाढवत, म्हणजे तिथे दुश्मनी खतम होतो, तुमच्या शत्रू जरी असेल तरी सुद्धा, है ना. तर अशा पद्धतीने आपली विचारसरणी ही नैतिक म्हणजे योग्य पद्धतीने नैतिक मूल्य, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जे पॉझिटिव्ह असं जे मूल्य असतात,
किंवा आपली जीवनदृष्टी जी असते त्याला सातत्याने करत राहायचंय. असं नाही एक केलं, दिवस दोन केलं, महिनाभर तुम्ही रेकी टाकले मॅम असं म्हणतात पण काहीच उपयोग नाही, तर असं नसतं. महिनाभराने तुमचं काम आहे, कशाला तुम्ही वेळ मोजताय? काय माहिती इतकं डीप म्हणजे निगेटिव्हिटी मध्ये जायला तुम्हाला किती वर्ष लागले असतील आणि किती वेळ लागलाय. मग आज त्याला पॉझिटिव्हिटी मधून आणायला तर तुम्हाला काही वेळ तर द्यावाच लागेल. फक्त विश्वासाने काम करायचंय तुम्हाला. तर सतत बदलणारे हा जगामध्ये तुम्हाला तुमचे मूल्य म्हणजे तुम्हाला तुमचे काय फ्रिक्वेन्सी आहे, काय तुम्हाला पाहिजे, त्याच्यासाठी उभं राहणं म्हणजेच तुमचं बिकमिंग होणं, म्हणजे तुमचं घडणं आहे. आणि हीच खरी तुमच्या घडण्याची ओळख असते की वाव, त्या याच्यातून म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना रेकी देता देता, दुसऱ्यांना शांती देता देता, दुसऱ्यांना धैर्य देता देता तुम्हीच स्वतः शांती आणि धैर्यवान बनता. थांबणं जमतं तुम्हाला. तुम्हाला ती अंगुली मालची गोष्ट माहितीच असेल है ना. की त्या दिवशीच कोणीतरी सांगितले मला, असं खूपच सुंदर होतं की अंगुली माल तिथे म्हणजे गावामध्ये आलेला आहे असं भगवान बुद्धांना सांगितलं जातं आणि तुम्ही त्या तिकडे जाऊ नका जंगलामध्ये. अंगुलीमाल म्हणजे असा दुष्ट माणूस असतो तो की लोक गुंडा असतो. तो असतो एक राजा, पण काही त्याच्या याच्यामध्ये निगेटिव्हिटी आल्यामुळे ते तसा काम करतो. लोकांना मारतो, त्यांचे अंगुठे कापून त्याचा हार त्याला गळ्यात घालायचा असतो. हजार त्याला एक काहीतरी पूजापाठ करायची, हजार माणसांना मारून त्याला. तर भगवान बुद्ध जेव्हा येतात तेव्हा 999 त्याचे म्हणजे हे झालेले असतात, करंगळ्या की अंगुठे काहीतरी असं. तर भगवान बुद्धाला सर्वजण सांगतात की तुम्ही जाऊ नका, तो असा मारतो आणि असं असं करतो. तर भगवान बुद्ध म्हणाले की इथेच तर माझ्या म्हणजे मला पसरवायचं आहे, जे मला पाहिजे आहे म्हणजे माझं नैतिक मूल्य किंवा माझ्या जीवनाचं पर्पज, जीवनदृष्टी जे आहे हेच तर आहे. तर ते तेवढ्या शांतपणे त्या जंगलात गेले आणि ते जात होते. अंगुलीमालनी त्यांना पाहिलं आणि त्या अंगुलीमालला पाहिल्याबरोबर स्वतःतून आतून एक दृष्टी अशी आली की नाही, हा व्यक्ती एक संत दिसतोय, याला मारावंसं वाटत नाही मला. पण त्याचा प्रण असतो की हजार लोकांना मारायचंय आणि हा हजारावा व्यक्ती आहे. पण तरी पण ओरडून त्याला म्हणतो की तू म्हणजे येऊ नको माझ्या जवळ, थांब, तू तिथेच थांब जिथे आहेस तिथे, असा भगवान बुद्धाला म्हणतो, नाहीतर मी तुला मारेल. पण भगवान बुद्ध चालतच राहतात. पण एकदा दोनदा तो ओरडून सांगतो की थांब तिथेच, मी मारून टाकेल. मग तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की मी तर कधीचाच थांबलेला आहे, तू कधी थांबशील? म्हणजे हेच आहे थांबणं. थांबणं म्हणजे बिकमिंग, की जे मी आधी घडत होतो ते मला म्हणजे नुसतं बाहेरचा बदल नाही, तर आतमध्ये आतल्या मूल्य काय आहे माझं त्याचा पाया मजबूत करणं, त्या मूल्यावरून पुढे जाणं. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की मी तर थांबलोय, म्हणजे त्यांना त्यांचे आंतरिक मूल्य समजले होते, जीवनाची दृष्टी आली होती. तुला कधी येणार? आणि मग तेव्हा त्यांना म्हणजे तिथेच त्यांचं चालू म्हणजे त्यांना त्यांच्यावर काय म्हणतात ते एक संस्करण जे करतात ते देतात आणि तो तिथे आपलं हत्यार टाकतो. आणि पुढे मग तो खूप मोठा चांगला भिक्षू झालेला असा दिसतो. आणि जेव्हा बाहेर तो भिक्षा मागायला जातो तेव्हा लोक त्याला मारतात, हे करतात, पण तरी सुद्धा तो इतका शांत आणि होतो पूर्ण म्हणजे अरहंत पदावर जातो. अरहंत म्हणजे मोक्ष मिळतं, अशी ती स्टोरी आहे. तर हेच आहे की आपली विचारसरणी तुम्ही दुसऱ्यांच्या बदलण्यापेक्षा आपली विचारसरणी, आपली नैतिक मूल्य, आपली जीवनदृष्टी बदलणं म्हणजे आपला बिकमिंग करणं, बिकमिंगला ओळखणं, आपल्या घडण्यावर लक्ष देणं. तर अशा पद्धतीने स्वतःला याच्यातही प्रश्न विचारा की मी जे बोलतो किंवा मी जे बोलते, मी तसंच वागते का? मी जे बोलते तसंच वागते का? याला इंटिग्रिटी पण म्हणतो आपण. आणि ह्या गोष्टीवर चिंतन करा की मी जे काही माझं मूल्य ठरवलंय माझ्या आयुष्याचं, त्याप्रती मी प्रामाणिक आहे का? जसं मी माझं मूल्य म्हणजे पर्पज ऑफ लाईफ ठेवलं होतं की आध्यात्मिकता शिकवायचं लोकांना, जेणेकरून ते दुःखातून बाहेर येतील, त्यांच्या अडचणीमधून बाहेर येतील. आणि सायंटिफिकली सांगायचं, म्हणजे कोणती बुवाबाजी किंवा क्रिस्टल किंवा मग रेकी शिका तर तुम्ही असं असं पण नाहीये. कारण माझ्या रेकीच्या व्यतिरिक्त अनेक कोर्सेस मी फ्री ऑफ कॉस्ट येते आणि मी त्याच्यामध्ये चालू केलंय. फक्त उद्देश माझा एवढंच आहे,
माझी जीवनाची दृष्टी ही आहे किंवा माझे नैतिक मूल्य हे आहेत की तुम्हाला आध्यात्मिक पद्धतीने शिकवावं जीवन काय आहे. जे मी शिकले किंवा जे मला जाणता आलं, मी माझ्या दुःखाला जागृत झाले, तर मला असं वाटतं की तुम्हाला पण तुमच्या दुःखातून मुक्त व्हावं किंवा जागृत करावं. आपण जागृतच नसतो आणि बस डोळे मिटून त्या दुःखामध्ये वाहत जातो आणि असंच आपलं आयुष्य निघून जातं. तर हे चिंतन करा की मी माझ्या आतल्या मूल्यांशी म्हणजे मी माझ्या पर्पज ऑफ लाईफशी मी खरंच प्रामाणिक आहे का. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे आपले काही काही माइंडसेट असतं. माइंडसेट असतो आपला फिक्स्ड माइंडसेट असतो. जसं म्हणजे आता मी तर तुम्हाला सांगितलंय, पण तुम्ही म्हणाल की नाही मॅडम तुम्हाला जमलो पण आम्हाला नाही जमत यार. असं नाही होत ना, वेळच लागेल ना. आता आता घरचे लोक बाकीचे लोक असे बोलतात ना, पण ठीक आहे पण मी आताच नाही मला जमणार, पण मग मी शिकेन, मी तुमचा क्लास करते आणि मग बघ मग मी शिकेन. तर असं नाही राहत. तुम्ही आज कबूल केलं ना, सुरुवात करा. इंटेग्रिटी स्वतःमध्ये तर इंटेग्रिटी स्वतःचा पर्पज काय आहे शोधा, की मी कशासाठी जन्मलेली आहे, कशासाठी माझं जीवन आहे, मला मी काय असे नैतिक मूल्य लोकांना देते आहे, मला काय मिळतं हे ना तो ब्रह्मांड आपोआपच देतो तुम्हाला. ब्रह्मांडाला मागायची पण गरज नाही. ब्रह्मांडासाठी आपली कॅपॅसिटी डेव्हलप करायची असते आणि ती कॅपॅसिटी डेव्हलप करता करता म्हणजे कशी डेव्हलप होते, आपण जेव्हा देणं शिकतो तेव्हा आपली कॅपॅसिटी आपली वाढते, आपली मजबूतता वाढते आणि आपली जेवढी मजबूतता असेल तेवढं तो मग आपल्याला लोक देतो. म्हणजे मग तो देणं म्हणजे मग ते पैसा आहे, रिलेशन आहे, आरोग्य आहे किंवा जे काही आहे तुम्हाला आज लाईफ मध्ये जे काही मिळालं देतो म्हणजे काय खूप पैसा असा म्हणजे काही हे नाही आणून देत. पण तुमची नीड, तुमची पॉवर, तुमची आतून डेव्हलपमेंट किती आहे ते बघून तो कॅपॅसिटी समजतो आणि तुम्हाला देतो. तुमची कॅपॅसिटी नसेल ना, तू तुमच्याजवळ जे आहे तेही निघून जाईल. त्यामुळे तू काही सांभाळू नाही शकत, निघून जाईल. जसं मी माझं सांगते की माझी कॅपॅसिटी नव्हती पैसे सांभाळण्याची, माझा माइंडसेटच नव्हता, पैसा निघून गेला. पण माइंडसेट बनवला तर मला आता समजतच नाही की असा कुठून कसा येतोय. तर मला खूप मेहनत करायची गरज नाही पडत, खूप बाहेर जायची गरज पडत नाही, खूप लोकांच्या समोर हात जोडायची गरज पडत नाही. कारण हा आपला माइंडसेट आहे, हा ग्रोथचा पाहिजे. आणि आता नाही जमत मला हे पण वाक्य काढून टाका, पण नंतर शिकेन, नंतर जमवेन, म्हणजे नाही तुम्हाला जमलं म्हणून मला नाही जमलं असं नाही आहे. हे ग्रोथ माइंडसेट म्हणजेच बिकमिंग साठी खूप आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या घडण्यासाठी प्रत्येक क्षणामध्ये घडणं चालू ठेवा. रडत बसू नका की माझ्यावर आता हा अन्याय होतोय, हे असं करताय, ते तसं करताय, मला नाही करता येत आहे, नाही मी माझ्या मुलांसाठी मी थांबली आहे, माझ्या यांचं भविष्य होत आहे. नाही, स्वतःचं ग्रोथ माइंडसेट. जिथे तुमच्यावर अन्याय वाटतो तिथे इनफ इज इनफ बोलता आलं पाहिजे. कारण हीच तुमची वृत्ती ठरते. तुमचं बिकमिंग तुमची वृत्ती ठरते आणि तुम्ही घडणार आहात हे तुम्हाला समजायला पाहिजे तिथे. आणि जशी तुमची वृत्ती निगेटिव्ह ठरली तर तुम्ही तिथेच थांबता, तुमचं घडणं थांबून जातं आणि तुम्ही बसता मग बिचारे. हो की नाही. तर अशा पद्धतीने करू नका. जसं आता एखाद्या विद्यार्थ्याला गणित जमत नाही, पण त्याने शिकणं चालू ठेवलं, बरं शिकणं चालू ठेवलं आणि त्याला जे तेवढं समजलं तेवढं तो इतरांना शिकवायला लागला, जेवढं समजलं तेवढंच. सांगा त्याचा माइंडसेट कसं बदलेल. बदलेल की नाही. त्याला हळूहळू गणित जमायला लागतील, त्याला नुसतं जमणं नाही तर दुसऱ्यांना शिकवणं जमेल. तर ही ग्रोथ माइंडसेट ठेवायची आपल्याला. एका दिवसात नाही होत, पण तरी पण माइंडसेट तरी ठेवायची, ग्रोथ माइंडसेट म्हणतात त्याला. तर असा आजचा आपला हा धडा आहे की स्वविकास म्हणजेच आपल्या स्वतःचा विकास करणं म्हणजेच बिकमिंग, म्हणजे घडणं. घडणं म्हणजे जिवंतपणा. जिवंतपणाचं साधन आहे की तुम्ही जिवंत आहात, तर तुम्ही घडा. बिना घडल्याने चालतं तर चालतं तर मग तो कुठेही जाईल, तो तुमचा घडा. तो कसाही वेडावाकडा होईल, तुम्हाला नाही समजणार की मी काय तो घडा. जे आपण आज आपणही बाजारात जातो, एवढं सगळं बिचारा घेऊन तो बाजारामध्ये राहतो तरी तो टनटन आपण वाजवतो त्याला, की बरोबर आहे की नाही म्हणून. त्या लेवल पर्यंत बरं तेवढं आणूनही मग समजा घरात ठेवलं आणि पाणी नाही आलं किंवा ते मग असं झालं तसं झालं किंवा मग फुटला,
बिचाराचं गेलं. तर अशाच पद्धतीने आपलं जीवन आहे. तुम्ही स्वतःला पाणी, तुमच्यामध्ये पाणी आहे की जे लोकांना थंडगार देणार आहे. याला म्हणतात बिकमिंग. जिवंतपणा ठेवायचा आहे आपल्याला. आणि आपण बिकमिंग कसं, तर आपल्या सवयी, आपल्या शिकण्याची वृत्ती आणि आपली मनोवृत्ती याच्यातूनच आपण सतत घडत असतो. तर आज आपल्या मनोवृत्तीकडे, आपल्या म्हणजे वृत्ती कशी, मनोवृत्ती म्हणजे मनाची वृत्ती म्हणजे विचार, सतत कसा विचार करतो, किंवा शिकण्याची वृत्ती म्हणजे नवीन काय गोष्ट आहे. तुम्ही त्याला कुठल्याच गोष्टीला लहान मोठं समजू नका की हे मला जमणार नाही, हे मला, हे काय लोक काय याच्याकडे बघतात, काहीच नाही. एक सुंदर साधं बसायचं आहे, तुम्हाला चांगले अक्षर पाहिजे, करा प्रॅक्टिस. त्या चांगल्या अक्षरातून तुम्ही घडले, कोणी तुम्हाला चांगलं म्हणू नाही तर नको म्हणू, त्याच्यात काय फरक पडतो. पण शिकण्याच्या सवयी चालू ठेवा. ठीक आहे. तर आजचा विचार म्हणजे एकच मेन आहे की एक स्वतःमध्ये छोटीशी पण सकारात्मकता ची पायरी कशी आहे मी उचलणार, हे आजचा म्हणजे मी तुम्हाला होमवर्क टाकणारच आहे. तर तुम्हाला ते शिकायचं आहे. आजचं स्वतःचं वर लक्ष द्यायचं आहे की मी म्हणजे कसं माझी मनोवृत्ती, माझ्या शिकण्याची सवयी, वृत्ती आणि माझ्या सवयी, मी त्या ह्याच्यातून मी घडते आहे. तर त्या माझ्या सवयी कशा आहेत त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ते लिहायचं आहे तुम्हाला. आलं लक्षात? तुम्हाला याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर आता तुम्ही विचारू शकता, किंवा तुमचे शेअरिंग तुम्ही मला नक्की सांगा. कारण बघा, तुम्ही जेव्हा शेअर कराल ना तेव्हाच मला समजेल की मला तुम्हाला आणखी पुढे पुढे कोणत्या पद्धतीने तुम्हाला सांगायला पाहिजे, किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ है ना, किंवा तुम्ही कुठे अटकलेले आहात. तर ते मला समजेल जोपर्यंत तुम्ही शेअर नाही करणार, बोलणार नाही. तर आता आपली वेळ आहे बोलण्याची. तर तुम्ही आपल्या खिडक्या उघडू शकता, व्हिडिओ ओपन करू शकता. येस, कोणाला बोलायचं आहे आणि तयारीने येत चला बरं का तुम्ही, म्हणजे बोलावं लागतं आपल्याला, असंच तयारीने या. म्हणजे हा अभ्यासच आहे, जीवनाचा अभ्यास आहे. किंवा लगेच मी जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा तुम्ही लगेच मनात ठरवत असाल ना की हा मला ही गोष्ट शिकायची आहे, हा मी ही गोष्ट शिकते, मला ही सवय लावायची आहे. तर असंही काही असेल तरी पण डिक्लेअर करा. कारण तुम्ही जेव्हा डिक्लेअर करता तर तो ब्रह्मांड तुमच्या सोबत असतो. तर डिक्लेअर करणं पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला अलाव केलेला आहे. येस, बोला. मॅडम, हा, बोला. नेटचा इश्यू झालेला, खूप वेळ ट्रायच करत होते मी. ऍक्च्युली आज जे आपलं काल बोलणं झालं, म्हणजे जे कालचं सेशन झालं ना, हा. त्यातून असं शिकायला मिळालं की आज पुन्हा माझा थोडासा वाद झाला. पुन्हा मी बर्स्ट झाले आणि लगेचच रिअलाइज झालं की नाही, हे आज असं नाही व्हायला पाहिजे होतं. कारण आपण शिकतोय की शांत राहायला हवं, जसं तुम्ही ऑप्शन्स दिले होते. हा. एकतर बोला, किंवा अगदीच नाही जमत असेल तर शांत राहा आणि तिथून निघून जा. आणि मला ते लगेचच रिअलाइज झालं. मी ते लिहून ठेवलं, लिटरली लिहून ठेवलं की माझ्या ते लक्षात यायला हवं. आणि हा. खरंच खूप छान वाटलं की हो, प्रत्येक गोष्टीत आता तेच अप्लाय करणार की नाही, आता थांबावं लागेल. सारखी सारखी ती गोष्ट घडता कामा नये. हा खूप. तर का बरं आपण थांबलो नाही, किंवा एवढं आपण केल्यानंतरही का वाद झाला? कारण आपण आपली ती वृत्ती, आपल्या मनाचे आधीचे कल्पना, ते एकदम एका दिवसात नाही पण तरी पण तू हो बघितलं किंवा कुठेतरी थांबले, कुठेतरी म्हणजे तुला स्वतःला सेन्सेशन झालं, म्हणजे तू त्या प्रक्रियेवर आहे. तर ती प्रक्रिया म्हणजेच काय? घडणं. हो. घडण्याची. आणि घडणं एका दिवसात होत नाही बघ. मटका नाही आता ती माती आणली पहिल्या होत. याच्यामध्ये आपण, मग त्याला भिजवून ठेवलं, त्याला खूप आदळआपट केली, हे केलं, तर ते सगळं चालू आहे. तरी माती मग कुठून तरी घसरून जाईल, कधीतरी पाणी निघून जाईल, वाहून जाऊ शकते. काय आहेत, नैसर्गिक प्रक्रिया आहेत ह्या सगळ्या. तर वेळ लागतो आणि ते घडायला, पण आपण घडण्याची वृत्ती चालू केलेली आहे. आहे, खूप माझा छान. अट्टाहास आहे की मला त्या मार्गावर, म्हणजे त्या व्हर्जन मध्ये मला न्यायचंय. आणि येस. नक्कीच खूप छान की तुम्ही
ही जर्नी सुरू झाली त्याचा खरंच खूप आनंद होत आणि आहे, हे कारण जर्नी ही लगेचच जर्नी ही समजणंच यालाच म्हणतात ग्रोथ माइंडसेट. म्हणजे आता तू हे म्हणणार नाही की मला हे जमत नाही. नाही. हो की नाही? मला मला हे जमणारच आणि मी जमवणार. मुख्य म्हणजे मी जमवणार हा, हे. कारण मी मला नक्कीच शिकून माझं जमवेन. व्हर्जन हा, चेंज करायचंय. पुढच्या व्हर्जन मध्ये जायचंय. येस, तर यालाच आणि म्हणतात आणखीन ग्रोथ माइंडसेट. आणखीन एक कन्फेशन द्यायचंय मला, की माझ्या मनात 2 व्यक्ती आहेत. राग म्हणजे मला असं वाटायचं की नाही मी ते सोडून दिलंय. कारण मी तिथे लक्षच देत नव्हते. खूप विचित्र पद्धतीने माझ्यावर त्या गोष्टी लादल्या गेल्या, आरोप केले गेले. तर नॉर्मल झालं ते, पण ते माझ्या मनातून जाईना, की नाही मला ह्या गोष्टींचा त्रास झालाय, तो राहिलाय. पण हेही काढता आलं पाहिजे. ते कसं? ते जरा मला सांगाल का? येईल, हळूहळू समजेल. आता आपल्याला हे हे म्हटलं ना, ही वृत्ती म्हणजे खूप इतक्या वर्षाची वृत्ती आहे. आपल्या मनाचे म्हणजे सगळं काय म्हणतात ते, त्यांच्या सवयी हा इतक्या हं, ऑटोमॅटिक असतात ना, की तुम्हाला अननोईंगली त्या वरती येतात. ते इतक्या सहजपणे पण होत नाही. ते थोडं हं, आपल्याला हं, हं. हळूहळू हळूहळू येईल तर समजेल तुम्हाला. उद्या आणखी मी ते म्हणजे पुढचं सांगेलच, त्याच्यात आणखी तुम्हाला समजून येईल की आपल्याला ठीक. विचार कसं करायचंय आणि कसं म्हणजे हे ज्या गोष्टी घडतात आपल्यासोबत म्हणजे संकटच म्हणा एक प्रकारचं, तर याच्यातूनही हं, आपल्याला हं, किती महत्वाचा म्हणजे वळण आपल्यामध्ये येतं. तर ह्या संकटाला आपण नकारात्मक दृष्टीने बघत असतो, पण ऍक्च्युली ते हं. नकारात्मकता नाही आहे, तर ती पण घडण्याची प्रक्रिया आहे. तर हे हळूहळू हळू तुम्हाला समजेल. हा एक प्रकारचा म्हणजे संकटच बघा, हो, संकटाच्या दृष्टीने हो. बघा, चिखलाच्या हो, हो. दृष्टीने बघा. तर हे चिखल आहेच नक्कीच, त्या चिखलामध्येच आपल्याला कमळाचं आपण बीज लावलेलं आहे. त्या बीजाला वाटेल की यार मला चिखलामध्ये लावलं, पण त्या बीजाला काय माहितीये की तिथून त्या चिखलातूनच तो घडणार आहे, कमळ होणार आहे पुढे. तर हे चिखल नाहीच नाही होणार आहे. तुम्ही बदलले म्हणजे चिखल नाहीच होईल किंवा मी यांना बदलवायचं नाही, तो चिखल तुम्हाला जरुरी आहे. तेव्हाच तर तुम्हाला समजेल ना की तुम्ही कमळ आहात म्हणून. तोच बदल मला माझ्यात घडवून आणायचे, कारण त्या 2च गोष्टी राहिलेल्या आहेत, असं ते मला झालं वाटतं. ना, सुरुवात झाली ना आता, हो, हो. सुरुवात झाली आहे ती. खरं. बीज जेव्हा आपण जमिनीत टाकतो तर तो किती एकटा असतो. पूर्ण त्याला सूर्यप्रकाश येणे, त्याला झाकून देतो आणि परत त्याला किती गरमी, किती वरून पाणी टाकणं, त्याला हे करणं म्हणजे वाफवल्यासारखंच आहे ना. त्याच्यानंतर एक कोंब फुटतं आणि त्याच्यानंतरही तो वरती वाढतो, मोठा होतो, वृक्ष होतो, पण प्रत्येक क्षणामध्ये तो केव्हाही नाहीसा होऊ शकतो. पण तरी पण तो घडत राहतो आणि शेवटी तो घडतो. फ्रुट्स त्याच्यावर येतात आणि ते फ्रुट्सही तो देतो. फ्रुट्सही तो आपल्या अंगावर ठेवत नाही. तरी कोणत्या क्षणामध्ये तुफान येऊन तो उन्मळून पडून जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या प्रक्रियेलाच घडणं म्हणतात. आलं लक्षात? ठीक. तर ह्या प्रक्रियेमध्ये आता आपण आहो कुठे, तर आता सध्या बीजच पेरलेलं आहे जस्ट. हं, हं, तर हं. अजून खूप गरमी सहन करायची आहे, खूप चिखल सहन करायचंय, अंधार बघायचा आहे, ठीक आहे, वेदना म्हणजे सहन जाणीव करायच्या आहेत. झाली. त्या गोष्टीची जाणीव झाली, की हे हा. चुकीचं आहे, ते माझ्याकडून जातंय. ते नाही हम्म. जायला पाहिजे. आता ते थांबवायचं. ते घडणं माझ्यासाठी हां. म्हणजेच हा, घडत. माझ्यासाठी ते मला क्या बात, थांबवायचं. क्या बात. खरंच. थँक्यू, थँक्यू. चला, समजतंय सगळ्यांना व्यवस्थित एकदम, कळत आहे. कोणाला याच्यावर बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही पण. म्हणजे कीर्ती जसं स्वतःच बोलते, तेव्हा तुम्हाला पण तुमच्या कोणत्या गोष्टी जाणवत असतील ना, तर नक्की बोलत चला, नक्की शेअर करा बरं का. इतक्यांना मी म्हणते शेअर करा, शेअर करा, पण बाकी सगळेजण टसच्या मस होत नाही बरं का. तुम्ही घडतात की नाही घडत, की मलाच घडवताय माहिती नाही. मलाच घडवताय की इतकी निगेटिव्हिटी, म्हणजे तुम्ही नाही तर नाही पडदा उघडणार आपला, तरी सुद्धा मी वारंवार वारंवार बोलणार की नाही पडदा उघडा, तुमचं तुमचे दरवाजे उघडा. बघा अनिल बेडसे सर लपून बसले होते. तर असं नाहीये, पडदे उघडायला पाहिजे ना. चला ठीक आहे, मला वाटतं की तुम्ही पण म्हणजे बिझी शेड्यूलर मध्ये असणार, तरी पण ऐकता माझं, तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर असं ज्ञान तर कुठेही मिळतं म्हणा, असं काही नाहीये. पण ऍक्च्युअली तुम्हाला म्हणजे असं एक मला असं वाटतं की चला आपण, मला समजलं हात धरून पुढे तरी कोणी आपलं ऍज अ कोच म्हणून कोणी असेल तर ती सोपी जाते गोष्ट.
आणि सोबत सोबत करता करता आपली इतकी प्रक्रिया मस्त होऊन जाते की आपल्यालाही पत्ता लागत नाही की कधी आपण घडलो, है ना. तर अशी ही सुंदर प्रक्रिया आहे घडण्याची. येस अंजली, बोलायचंय काही? नाही, अनम्यूट कर, अनम्यूट कर. काय झालं ग? अनम्यूट होत नाहीये. ओके, झालं. आवाज येतोय? येस येस येस, झालं झालं, बोल बोल. हम्म. अं, सगळ्यांना नमस्कार. छान छान वाटतंय, वेगवेगळं ऐकायला भेटतंय. छान उदाहरण दिलंय कमळाचं. खरंच चिखल तर आपण बाजूला करू शकत नाही, पण त्याच्यातून आपल्याला जायचंय म्हणजे आपल्याला खरंच खूप मोठी परीक्षाच आहे खरं तर. पण एक आपल्याला एक तुझ्या बोलण्यामुळे एक ग्रुप पण भेटतोय की चला बाबा, चिखलात तर चिखलात, पडलं तर पडलं, चला चढायचंच आहे. फळं पण देतोय, ते छान वाटलं. उदाहरण खूप सुंदर सुंदर देतेस तू, ते काही म्हणजे मनाला पटतात ती. नाहीतर आपण रडत असतो, अरे काय चिखल आहे, कसं जायचं, याच्यावर उडी मारायची का, पण जावं तर लागणारच आहे. म्हणजे जीवन हे चालतच राहणार आहे, तर आपल्याला त्या सुखदुःखाच्या याच्यातनं तर जाणंच आहे. पण ते कसं जायचं हे तू खूप छान प्रकारे समजावून सांगते, ही खूप मोठी गोष्ट आहे. बरं वाटतंय असं. म्हणजे ठीक आहे, माझं मध्ये मध्ये तर आता मध्येच माझा फोन पण आला, त्याच्यामुळे बाकीचंही मला ऐकायला भेटलं नाही. ते थोडंसं बिलकुल ऐकायला बिलकुल, भेटलं ते. रेकॉर्डिंग असतेच तुमच्याकडे, रेकॉर्डिंग हा. असेलच, तर तुम्हाला वाटलं तर नक्की, किंवा मी पॉइंट पाठवते मी कोणत्या पॉइंटवर बोलले हा. काय वगैरे. मग ते छान वाटलं. तर मुलगी पण छान चला. बोलत होती, म्हणजे चांगले आहे की आपले जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्या मनात काय आहे हे कळणार नाही, त्याच्यावर ते मार्ग पण सापडणार नाही. जे तू आता सगळ्यांना बोललीस की जरा सगळेजण बोलत चला वगैरे, ठीक आहे, थोडीशी भीती वाटते कसं बोलायचं काय बोलायचं असं सगळ्यांना वाटत आहे. आता सगळ्याजणी ऐकत असतील माझं पण, शक्यता आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की ठीक आहे, चुकलं तर चुकलं, बरोबरचं बरोबर, पण बोलायला शिका. मी पण शिकतेच आहे हळूहळू, थोडं थोडं नंदिनीकडनं. पण तरी पण असं आपल्या मनातल्या जोपर्यंत भावना बाहेर येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर मात करू शकत नाही. आणि ते असं बरोबर. आपल्या मनात जर साठवून राहिलं, मग त्याचा एकदम स्फोट होतो आणि मग त्याचा उद्रेक कुठेतरी झाला तर मग त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून थोडं थोडं बोलायला शिका. आपल्याला सगळ्यात जायचंच आहे, तर आपण प्रयत्न करूया. काय वाटतं नंदिनी, बरोबर आहे का चुकतंय एकदम माझं एकदम बरोबर, काही? एकदम बरोबर ग. एकदम बरोबर. ते थँक्यू, मला पण आता थँक्यू अंजली. ठीक आहे, तुझ्यामुळे थँक्यू तुझ्यामुळे अंजली. मी पण आता हळूहळू बोलायला शिकायला लागले. बिलकुल बिलकुल. मला पण कॉन्फिडन्स यायला लागला तुझ्याशी बोलल्यापासून. चला, ठीक आहे. ओके. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. चला, अजून थँक्यू, कोणाला बोलायचं थँक्यू. आहे? सर, बोलायचं आहे तुम्हाला? अनिल सर, अनम्यूट करते. हा, येस, बोला. वैशाली मॅमने हात वरती केलाय, त्यांना पहिले बोलू द्या. कोणी हात वर केलाय? वैशाली हिंगाने. तर एक तर ते फार बिझी असतात, तर त्यांनी हात वरती केला म्हणजे आपलं आपलं लाभ आहे आपला वरती. सर तुम्ही बोला, नंतर मी बोलणारच आहे. नाही नाही, तुम्ही बोला बोला. मला काहीतरी शिकायला मिळेल तुमच्याकडून, मग मी बोलतो. नाही बोला सर, बोला, तसं बोला बोला, बोल वैशाली. थँक्यू मॅम, खूप खूप धन्यवाद. काल तुम्ही बोलले होते की पेरलं तसं उगवते, पण ते पेरणं जसं असतं म्हणजे काल बसल्या बसल्या परत मी माझ्या मैत्रिणीसोबत बोलत असताना काही लिहिले, काही पॉइंट्स काढले. त्यामध्ये असं जाणवलं की जे पेरलं ते उगवते, पण पेरण्यासाठी ते बियाणे सशक्त असावं लागते आणि ती जमीन पण सुपीक असावं लागते. म्हणजे ज्या गोष्टीसाठी जी जमीन असायला पाहिजे ते गरजेचं आहे. आणि तसंच शरीराचं आहे. आपलं शरीर जर चांगल्या विचाराने, जर चांगले विचार राहिले आणि वाईट विचाराची मशागत केली आणि चांगल्या पद्धतीने विचार टाकले, तर आपलं खरंच जडणघडण खूप छान होते. आणि आज खरंच सांगायचं म्हणजे तर आज एक याच्यावर नाविन. एक एक मी एक 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 बोलू इच्छिते की जसं तू म्हणाली की बीज तर चांगलं असायलाच पाहिजे, जरुरीच आहे. पण जर तुम्ही जाणून बुजून पेरलं नाही, तर मग तो जंगल कसाही, म्हणजे जसं बाजूला खाली प्लॉट असला तर तिथे कोणतेही झाडं होतात तसेच उगवत जाईल. पण आपल्याला जर गार्डन करायचंय तर आपल्याला जाणून बुजून चांगलं गार्डन बनवावं लागेल. कोणतं झाड पाहिजे, कुठे गवत पाहिजे, कुठे फळांचं झाड पाहिजे, हे आपल्याला पेरावं लागतं, है ना.
तर ते तसं तेच करायचं आपल्या आपल्याला. शरीराचं आहे, आपल्या शरीराचं आहे. चांगले विचार वेचता येऊन आपलं स्वतःचं शरीर म्हणजे चांगलं मन करता आलं पाहिजे, चांगले विचार त्यामध्ये ठेवता आले पाहिजे. आणि कोणते विचार वाईट आहे, वाईट तर विचार नाही, पण कोणते विचार सकारात्मक दृष्टिकोन देते, ते विचाराची जाणीव आली पाहिजे. आणि ही जाणीव खरंच मॅडम आता ते बऱ्याचशा गोष्टीतून येत आहे हळूहळू. आणि आजचं तर खरंच असं वाटतंय की छोटे छोटे का असे ना, नाविन्यपूर्ण बदल घडवणं ही खूप गरजेची गोष्ट आहे आता. एकदम छोटे बरोबर. छोटे ना, वा, खूप खूपच छान छान. वाटत. आणि बाकी मी माझी प्रतिक्रिया लिहून देईल तुम्हाला. क्या बात थँक्यू. आहे. हा, ज्यांना जर इथे बोलावंसं वाटत नाही तर कमीत कमी मेसेज तरी टाका. कारण मेसेज टाका याच्यासाठी म्हणते की तुमच्या मेसेजमुळे इतरांना मिळतंय. माझी तारीफ नाही करायचंय, मला धन्यवाद नंदिनी मॅम, तुम्ही खूप छान वाटलं, आणि हे नाही करायचंय. तुम्हाला काय मिळालं जे ते एक्सप्रेस करा. स्वतःचं ठीक आहे. आयुष्य डिझाईन करून त्यामध्ये रंग भरता आला पाहिजे, की कोणता रंग आपल्याला हा, हवा आहे ते एक्झॅक्टली. कळलं म्हणजे खरं एक्झॅक्टली. आयुष्यात अर्थ कळलं असं होईल मॅम. हा, हा. त्यामध्ये तुम्ही स्वतःचं पण लिहा की मी हे, मला हे पटलं, मला हे मिळालं, हे ना, तर अशा पद्धतीने पण लिहा. तिथे आणि धन्यवाद मॅम म्हणायची काही गरज नाही आहे, कारण आपण पहिल्याच दिवशी मी सांगितलं की हा प्रोग्राम असा आहे की ना तुम्हाला धन्यवाद मिळणार, ना तुम्हाला नाव मिळणार, ना तुम्हाला तारीफ मिळणार, काहीच नाही मिळणार. आणि अंजली ते तुम्ही बोलल्या होते की बोलत चला. तुम्ही आमचे हा. मीटअपचे जर आधीचे व्हिडिओज बघितले